परदेशी साहेब नमस्कार. नमस्ते. कशी चालू आहे यात्रेची तयारी? खूप जोरात आणि जय्यत तयारी आहे यात्रेची. 2026ची यात्रा जुन्नर शहराची ती इतिहासातली सगळ्यात चांगली यात्रा होणार आहे. विषय असा आहे की आत्तापर्यंत 2-3 दिवसाची यात्रा होत होती. यावर्षी 2026 पासून ती बदल करण्यात आला आहे आणि 5 दिवसाची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. 5 दिवस चांगले कार्यक्रम ठेवलेले आहे जुन्नर शहरासाठी आणि जुन्नर तालुक्यातल्या पंचक्रोशील गावांसाठी. खूप चांगली व्यवस्था लोकांसाठी केलेली आहे आणि खूप सुंदर चांगले मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे का जुन्नर शहराची भौगोलिक परिस्थिती अशी आहे का बाजूच्या ग्रामीणमधून जे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं यावर्षी आपण गाड्यांचंही नियोजन त्याच्यात केलेलं आहे. व यात्रेचं सर्वात मोठं अट्रॅक्शन आपले गौतमी पाटील हेही या तालुक्यात आणि या शहरात येत आहे. 22 तारखेला त्यांचाही कार्यक्रम आहे. 5 दिवस कार्यक्रम खूप मोठे आहे. जनतेने सहभाग घ्यावा, लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि खूप चांगला आनंद यावर्षी धोके चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नवीन आणलेले आहेत आणि स्टॉल तुम्ही स्वतः जाऊन तिथं फोटो वगैरे काढू शकता. लोकांची व्यवस्था आम्ही किती चांगली केली हे तुम्हाला तिथं कळेल. अजून एक विनंती अशी आमची आहे, यात तुमच्या माध्यमातून सांगतो का जुन्नर शहराच्या जनतेने जास्तीत जास्त तिथं कोणीही फुकट झोक्यात बसू नये, पैसे खर्च करूनच बसावे अशी माझी तिथं एक विनंती आहे. दिनांक 18 एप्रिल 2026 ते दिनांक 22 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये शिवाईदेवी यात्रा संपन्न होत आहे. संपन्न होत असताना गेल्या महिनाभरापासून शिवाईदेवी यात्रा कमिटी सन 2026 विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अंबरसिंह लखनसिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखाली गेले महिनाभर वर्गणी असेल, त्याचप्रमाणे यात्रेसंदर्भात नियोजन असेल, हे सगळे या ठिकाणी उत्तमरित्या पार पडत असताना सर्व कार्यक्रम जे नागरिकांची अपेक्षा होती त्याच पद्धती कार्यक्रमाची देखील रूपरेषा केलेली आहे. मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहे, धान्य बाजारपेठ जुन्नर या ठिकाणी होणार आहेत आणि पाळणे असतील, खाऊगल्ली असेल, ही व्यवस्था जी आहे शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय मैदान जुन्नर या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे हे कार्यक्रम होत असताना सर्व तालुक्यातील पंचकृषीतील नागरिकांनी या ठिकाणी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रमांचा आस्वाद लुटावा. त्याचप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था देखील त्या ठिकाणी पार पडत असताना सहकार्य करावे. कोणत्याही प्रकारचा गालबोट अथवा गैरवर्तणूक करू नये असं आढळून आल्यास यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. सर्वांनी मनसोक्त आनंद घ्यावा, यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे यात्रेमध्ये फिरत असताना कोणत्याही प्रकारचा गैरवर्तणूक करू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय शिवाजी.